नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत खानदेश स्पेशल काळ्या मसाल्याची पाटोळ्यांची भाजी. त्याच्यासाठी मी गॅस चालू करून त्याच्यावर स्टँड ठेवून घेतलेला आहे. त्याच्यावर 2 कांदे ठेवून घेतलेले आहे. एक मोठा, एक छोटा, एक टमाटर ठेवून घ्यायचा आहे आणि एक मोठं तुकडं खोबऱ्याचं ठेवून घ्यायचं आहे. हे सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. खोबरं याच्यासाठी वरती ठेवलं की ते जास्त भाजल्या जायला नाही पाहिजे. थोडं जाळ लागली का आपण त्याला बाजूला करून भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित, वर खाली करून. हे बघा, असं त्याला हे लावायचं आहे आणि ते बरोबर भाजल्या जातं व्यवस्थित. हे असं भाजायचं आहे आपल्याला खोबऱ्याला. ही चव एकदम वेगळी लागते. असं भाजून बघा तुम्ही आणि खूपच छान चव लागते. कांदे तुम्हाला जर छोटे पाहिजे, मसाला कांदे कमी पाहिजे असतील तर तुम्ही कांदे छोटे घेऊ शकतात 2. मी एक मोठा आणि एक छोटा घेतलेला आहे. एक टमाटर घेतला आहे. बघा, आपलं खोबरं भाजलं गेलेलं आहे. याला फुकून घेऊया आणि हे झालेलं आहे. आता आपण कांद्यांना उलटेपलटं करून घेणार आहोत. असं उलटंपलटं करून भाजले तर व्यवस्थित सगळीकडनं भाजल्या जातील कांदे. टमाटर पण उलटं करून घेऊ. ही काळ्या मसाल्याची भाजी आहे म्हणून थोडासा मसाला असा काळसर भाजायचा आहे आपल्याला. आणि ही पद्धत वापरून बघा तुम्ही पण, एकदम भाजी छान बनते. आमच्या इथं खानदेशमध्ये खेडेगावामध्ये चुलीमध्ये टाकून भाजले जातात हे कांदे, तर ते एकदम छान भाजले जातात आणि त्याची भाजीही खूप चविष्ट लागते. तर तुम्ही पण तसे भाजून बघा. होत असेल तर, शहरामध्ये तसं चूल नसते जास्त. हे टमाटर भाजलं गेलेलं आहे आपलं, तर हे स्टँड ठेवूनच भाजावं लागतं. हे बघा, असं भाजून घ्यायचं आहे इकडनं तिकडनं सगळीकडनं. कांदे आपले चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. याची चव एकदम छान लागते ह्या मसाल्याची. करून बघा ट्राय. आता आपण पाटोळीसाठी मसाला तयार करून घेणार आहोत. एक खलबत्त्यामध्ये मी लसूणच्या पाकळ्या घेऊन घेतलेल्या आहेत 4-5, आणि त्याच्यामध्ये आता कोथिंबीर घेणार आहोत थोडीशी. थोडं याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे आपल्याला. जिरं टाकल्यानंतर हे मीठ टाकून कांडून घ्यायचं आहे आपल्याला छान. थोडं मीठ घालायचं चिमूटभर आणि कांडून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये ओबडधाबड. याची चव खूप छान लागते पाटोळीमध्ये. पाटोळीचा मसाला आहे हा. याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे थोडीशी, किंचित. थोडंसं तिखट टाकायचं आहे. तुम्ही पाटोळी किती बनवत आहेत त्याच्यावर आहे, तुमच्या अंदाजे तुम्ही तेवढं टाकू शकतात. हळद, तिखट तर तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या. आता पाटोळीचं पीठ मळायची तयारी करून घेऊया आपण. मी एक भांड्यामध्ये एक मोठी वाटी पीठ घेऊन घेत आहे. 1 वाटीभर पीठ आहे हे. आता याच्यामध्ये आपण जो कांडून घेतलेला मसाला आहे तो टाकून घेऊया. तो सगळा मसाला आपल्याला ह्या पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि आपण हे काढताना सुद्धा त्याच्यात मीठ टाकलेलं आहे मसाला काढताना, तर आपण मीठ याच्यामध्ये व्यवस्थितच घ्यायचं आहे. थोडंच मीठ घेऊया आपण त्याच्यामध्ये, नाही तर ते खारट होईल. तर तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकतात मीठ. जर तुम्ही मसाला काढताना मीठ नाही टाकणार तर याच्यामध्ये व्यवस्थित मीठ टाका. आता थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेऊ. हे पीठ कडकच मळायचं आहे. थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. छान एकजीव करून पीठ मळून घ्यायचं असतं. हे बघा, आपलं पीठ मळून झालेलं आहे. हे बघा, हे असं चिपी लागतं बोटांना. तर व्यवस्थित आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे असं छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. आपण आता थोडं तेलाचा बोट लावूया, कारण ते सगळ्या बोटांना चिपी होतं आहे. तेलाचा हात लावल्याने, तेल हाताला लावल्याने त्याला चिपी होणार नाही आणि व्यवस्थित पीठ होऊन जाईल ते. हे बघा,
किती मस्त मळलं गेलं आपलं पीठ. असंच पीठ मळायचं आहे आपल्याला, जास्त पातळ करायचं नाही, नाही तर तुम्हाला पाटोळी लाटता येणार नाही. हे बघा, आपण याला आता बाजूला ठेवून देऊ आणि आपले कांदे बघून घेऊ आपण. आता आपले कांदे भाजून झालेले आहेत, ते डिशमध्ये काढून घेतलेले आहेत मी. आणि खोबरं चिरून घ्यायचं आहे, मी पावशेने चिरून घेत आहे. त्याचे छोटे बारीक बारीक काप करायचे आहेत, छोटे छोटे पातळ असे, जे मिक्सरमधून व्यवस्थित वाटता येतील असे, कारण आपल्याला हा मसाला एकदम चिकना वाटायचा आहे. हे बघा, छान असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. आता ह्या मसाल्यासाठी मी आलं, लसूण, खोबरं, टमाटर आणि कांदे हे सगळं घेऊन घेतलेलं आहे. आता आपण हे सगळं मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. लसूण टाकून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, आलं टाकून घ्यायचं आहे, कांदे टाकून घ्यायचे आहेत. हे बघा, टमाटर जे भाजलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे, खोबरं बारीक चिरलेलं ते टाकून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आल्याचं तुकडं बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला. कोथिंबीर टाकायची आहे. तुम्हाला जी केवढी लागते तेवढी टाका. आता हे सगळं मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं आहे. हे बघा, आपलं मसाला वाटला गेला आहे. हे बघा किती चिकन वाटला गेला आहे मसाला. असाच मसाला वाटायचा आहे, जाडसर राहू द्यायचा नाही. गॅस चालू करून मी कढाई ठेवून घेतलेली आहे. कढाई तापल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तीन एक पळी टाकून घ्यायचं आहे, 3-3.5 पळी आपल्याला. ह्या मसाल्यामध्ये ही भाजीमध्ये मी आळण टाकणार नाही आहे, म्हणून कांदे थोडे मोठे घेतलेले आहेत. तुम्ही जर आळण वापरत असणार तर कांदे छोटे घेऊ शकतात. हे बघा, आपलं तेल तापल्यावर मसाला टाकून घेतलेला आहे. ते मसाला वरती येतो आहे, म्हणजे तेल तापलेलं हे आहे आपलं चांगलं. आणि मसाला टाकून घेऊ. आपलं सगळा मसाला त्याच्यात टाकून घ्यायचा आहे आपल्याला. मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढा मसाला आहे ते सगळं आपण टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि गॅस कमी करून द्यायचा आहे त्यावेळेस, तेल तापल्यानंतर. हे बघा, तेल एवढं गरम आहे आपलं. आपल्याला सगळं मिक्सरच्या भांड्याला किंवा मिक्सरच्या झाकणाला जेवढा मसाला लागलेला आहे आपल्याला सगळं कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे. हे बघा, आपण आता याला परतून घेऊया मसाल्याला चांगला. हे बघा, व्यवस्थित परतायचं आहे, गॅस कमी करायचा आहे. चांगला परतून घ्यायचा आहे मसाला तेल सुटेपर्यंत. हे बघा, आपला मसाला किती काळा आलेला आहे बघा. असं भाजून बघा तुम्ही पण. हे बघा किती छान मसाला परतला जातो आहे. चिकना मसाला वाटायचा सगळा आपला छान असा. हे बघा, आपल्याला 1 मिनिटभर परतायचा आहे तो. मग त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे. आपले कोरडे मसाले सगळे टाकून घेऊया आपण. 1 मोठा चमचा भरून घरचं तिखट टाकलं आहे. 1/2 चमचा भरून काश्मीरी तिखट टाकलेलं आहे. पाव चमचा घरचा मसाला आहे. पाव चमचा गोळा मसाला आहे. ही एकदम झणझणीत भाजी होते आपली. हे बघा, असं परतून घ्यायचं आहे. तिखट मसाला सगळं टाकल्यावर
कच्चं राहू द्यायचं नाही. गॅस कमी जास्त करून परतायचा आहे. मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये जे लागलेलं असेल त्याच्यात पाणी टाकून ते फिरवून घ्यायचं आहे आणि परत टाकून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. आपला मसाला जळणार नाही खाली आणि छान शिजून जाईल. हे बघा, छान परतून घ्यायचा आहे आपल्याला मसाला. हे बघा, आपला मसाला परतून झालेला आहे मस्त. हे बघा, थोडा गॅस फुल करायचा, थोड्या वेळात कमी करायचा, असं थोडंसं भाजून घ्यायचा असतो मसाला. हे बघा, आपण आता गॅस कमी करून घेऊया. छान भाजला गेलेला आहे मसाला आपला. आता मी एका बाजूला गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. आता ते टाकून घेऊया. तुम्ही तुमच्या अंदाजे टाकू शकतात. तुम्हाला किती पातळ किती घट्ट पाहिजे. हे बघा, ही जरी पातळ दिसत असली तरी आपल्या पाटोळ्यात टाकल्यावर ही भाजी खूप घट्ट होऊन जाते. पाटोळ्या शिजतात तोपर्यंत. हे बघा, आपल्याला हा सारासा करून घ्यायचा असतो. रस्स्याला गदक फुटायला लागली आहे आपली. हे बघा, वरती येऊन गेलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. चाळून घ्यायचं आहे आपल्याला मीठ टाकल्यावर. गरम पाणी टाकल्यावर लवकरच भाजी तयार होते आपली. नेहमी गरमच पाणी वापरायचं आपल्याला मसाल्याच्या भाजीला. हे बघा, कसा उकळ फुटायला लागला आहे मस्त छान असा. गॅस आपण कमी करून देऊ आणि छान सार उकळू देऊया मस्त. आता आपण पाटोळीचं जे पीठ तयार करून घेतलेलं आहे ते लाटून घेऊया आपण. पाटोळींसाठी पीठ थोडंसं कडक होऊन जातं. हे थोडं बाजूला ठेवल्यावर त्याला मऊ करून घ्यायचं. आधी हाताने चोळून घ्यायचं आहे, तेव्हा छान असं लाटल्या जाईल. त्याची पाती चांगली लाटल्या जाईल आपल्याकडनं. नाही तर ते लाटल्याने जात आणि फुटा पडतात काठांवर. तर व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आणि मगच तेल लावून लाटायचं आहे. तेल लावून घ्यायचं आधी पोळपाटला आणि मग लाटायचं आहे. तर अगदी भराभर लाटल्या जातं. हे बघा, तुम्ही कसं का उचलून त्याला ठेवत नाही, ते अगदी भराभर लाटलं जातं. खूप कडक पण नाही आणि खूप मऊ पण नाही करायचं. हे बघा, बारीक पाती लाटायची छान पोळीसारखी. जाड राहू दिलं तर ते शिजायला खूप वेळ घेतात. बारीक राहू दिलं तर पटकन शिजून जातात. हे बघा, बारीक लाटून घ्यायची अशी मस्त. तुम्हाला जर जाड आवडत असेल तर तुम्ही जाडही लाटू शकतात, पण मी नेहमी बारीक लाटते कारण ती लवकर शिजून जाते. आपण आता कट करून घेऊया पाटोळ्या. हे बघा, तुम्हाला जसं चौकोन वगैरे पाहिजे असेल तुम्ही तसा आकार देऊ शकता. तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं. आता सगळे पाटोळे आपण काढून घेऊया. हे बघा, व्यवस्थित असं काढून घ्यायच्या कारण ते बारीक पाती असते, खाली चिटकायचं हे असं म्हणून. आधी सगळ्या काढून घ्यायच्या. सगळ्या काढून झाल्यावर आपण आता त्यांना भाजीमध्ये टाकून घेऊया. रस्स्यामध्ये आपला सार जो तयार आहे त्याच्यात सोडून घ्यायचे आपण. हे बघा, चिटकू द्यायच्या नाही त्यांना. एकमेकांना वेगवेगळ्या करूनच टाकायच्या. हे बघा, गॅस फुल करून घ्यायचा होता आपल्याला आता, कारण या पाटोळ्यांना आपल्याला शिजवायचं आहे. छान शिजू द्यायच्या पाटोळ्या. कच्च्या राहू द्यायच्या नसतात. ही भाजी खूपच छान लागते.
भाकरीसोबत, पोळीसोबत, भात तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खानदेश स्पेशल पाटोळींची काळ्या मसाल्याची भाजी आपली. हे बघा, असं चाळून द्यायचं आहे आपल्याला पाटोळ्या. याला आता आपण 2-3 मिनटं चांगलं शिजू देऊ आधी. हे बघा, आपल्या पाटोळ्या किती छान शिजल्या आहेत. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आता भाजीमध्ये. हे बघा, किती काळा रस्सा आलेला आहे, चमचमीत असा. हे बघा, छान असं. गॅस फुल करून द्यायचा थोड्या वेळाने. परत त्याला चांगली उकळू द्यायची आणि मग कमी गॅस करायचा. हे बघा, आपली पाटोळीची भाजी तयार झाली आहे. तर आपण बघून घेऊया की ह्या शिजल्या का नाही व्यवस्थित. हे बघा, असं काठाला लावून असं शिजल्या की नाही ते बघून घ्यायच्या. हे बघा कशा मुरतायत लगेच. तर म्हणजे आपली पाटोळी शिजून झालेली आहे आणि त्याचा साराही घट्ट झालेला आहे आपला. आता आपण डेकोरेशनसाठी काढून घेतलेली आहे भाजी एका बाउलमध्ये आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी. ही बघा, आपली अशी चमचमीत अशी पाटोळ्यांची भाजी खानदेश स्पेशल तयार झाली. तुम्ही बी नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते, चविष्ट लागते अगदी. हे बघा, किती सार घट्ट होऊन गेला आपला आणि खूप छान अशी भाजी तयार झाली. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि शेअर करा माझी रेसिपी सगळ्यांना. ही बघा, आपली भाजी तयार झाली, छान अशी काळ्या मसाल्याची खानदेशची पाटोळींची भाजी.